नमस्कार, मी मनीषा. मी तुम्हाला योगाचे काही आसन आज सांगणार आहेत. ज्यांना योगामध्ये सुरुवात करायची आहे, कुठून सुरुवात करू ते कळत नाही त्यासाठी हे आसन. आपण आपले पाय कमरेपर्यंत स्ट्रेच करणार आहोत एकदम वरच्या दिशेला आणि मग श्वास घेत, श्वास सोडत पोटात मध्ये जाईल. नंतर आपले जे शोल्डर आहे ते रोल्ड आउट करून मागच्या साईडला खेचायचे आणि खाली दोन्ही हात इतके स्ट्रेच करायचे जणू काही ते हात कोणीतरी खाली तुमचं ओढत आहे. म्हणजे पूर्ण शोल्डर पासून तर हाताच्या बोटापर्यंत तो ताण जाणवला पाहिजे. मग हळूच श्वास घेत हात आपण वर नेणार आहोत. दोन्ही हात एकामेकाकडे बघतायत अशा पद्धतीने वरच्या साईडला ठेवायचे आहेत आणि आता तुमचे दोन्ही हात वरती कोण तरी खेचत आहे अशा पद्धतीने ते ताणायचे. म्हणजे तुमचा पूर्ण पोटापासून छातीपासूनचा भाग वरच्या दिशेला ओढला जाणार आहे. याने खूप चांगला ताण आपल्या शरीराला मिळतो. आता आपण वेस्ट रोटेशन करणार आहोत. सुरुवातीला एकदम हळूवार करायचं आहे. तुम्ही तुमच्या मनाने पहिले 2 काउंट, 3 काउंट, 5 काउंट असे करत वाढवायचे आहेत. उलट आणि सुलट दोन्ही दिशेने तुम्ही पहिल्यांदा जे काउंट केले तेच उलट दिशेने काउंट परत करायचे आहेत. यामुळे तुमचे कमरेचे चांगला व्यायाम होतो आणि पायाचाही चांगला एक्सरसाइज होते. आता आपण एका पायावर बॅलन्स घ्यायचा शिकत आहोत. दुसरा पाय एकदम स्ट्रेट ठेवायचा आणि एक पाय वरती पोटाकडे खेचायचा. त्याने आपण आपल्या एका पायावर बॅलन्स घेऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा पाय आपण तसाच हळूवर वरती घेऊन पोटाकडे खेचायचा. याने काय होतं आपण ही वृक्षासनची एक स्टेप आहे आधीची. आपण वृक्षासन करू शकतो नॉर्मली. असे दोन्ही पाय वरती घेऊन खेचायचे. जर घोट्याजवळ नसेल पकडता येत गुडघ्याजवळ तर मांडी पकडून पण तुम्ही तो पाय स्वतःकडे खेचू शकता. त्याच्यानंतर परत आपण जो पाय आधी घेतला होता तो घेणार आहोत आणि आता आपण इथे रोटेशन करणार आहोत आपल्या पोहोचायचे. काउंट करायचा 5, 2, 3 तुम्हाला पहिल्यांदा जितका कम्फर्टेबल होईल तेवढा आणि तोच उलट दिशेने तेवढाच काउंट करायचा आहे. सेम ही प्रोसिजर आपण दोन्ही पायाने करणार आहोत. ज्यांना योगा स्टार्ट कुठून करायचा आहे त्यांनी माझे व्हिडिओ बघून तुम्ही स्टार्ट करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने सुरुवात कशी करायची सुरुवातीला योगाची ते मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. थँक यू.